हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाबीएड ॲडमिशन 2025 तर रिझल्ट लागलेला आहे. तुमचा रिझल्ट नंतर फर्स्ट स्टेप काय असते, कॅप राउंड म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असा याचा लॉंग फॉर्म होतो. तर कॅप राउंड हे कधी स्टार्ट होतील, कधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि ते कशी प्रोसेस असते ते आपण डिटेलमध्ये आपण बघणार आहोत आणि एक्सपेक्टेड डेट काय असणार आहे. कारण की बरेचसे विद्यार्थी हे विसरून जातात रजिस्ट्रेशन वगैरे करायचं, डायरेक्ट ॲडमिशन तर तसं होतच नाही. तुम्हाला आधी कॅपसाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्याच्यानंतर कॉलेजला प्रेफरन्स द्यावं लागतात. तर ते आपण वन बाय वन सगळं काही आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आता यापुढे जे पण स्टेप येणार आहे तुम्हाला ऍडमिशन होईपर्यंत इथं गाईड केलं जाणार आहे या चॅनलवरती. चला आपण बघूया आता तुमचा फर्स्ट स्टेप काय असणार आहे. बघा, ऑफिशियल वेबसाईट वरती एकदा व्हिजिट करूया. इथे बघू शकता तुम्ही अकॅडमिक इयर 2025-26 यासाठी आता कॅप सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस जे आहे ते डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. आणि तुम्ही इथे बघितलं तर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस यामध्ये बीएड सीईटी आपला हे कोर्स आहे. इथे क्लिक होत नाही अजून, कारण की अजून ते अपडेट झालेलं नाहीये. अपडेट नाही झालेलं आहे, तर लवकरात लवकर आता अपडेट कसं होतं ते पण मी तुम्हाला सांगतो. तर आधी आपण बघून घेऊया मला कॅप साठी कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी डॉक्युमेंट वगैरे काय काय लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा बीएड सीईटी काउन्सिलिंग और कॅप विल बी इन्क्लूड द फॉलोइंग स्टेप. तर काय स्टेप काय असतात, तर फर्स्ट स्टेप असते तुमची ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाय कॅन्डिडेट फिल अप कॅप फॉर्म इन ऑनलाईन मोड. म्हणजे ऑनलाईन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं ऑनलाईन पद्धतीने. वेबसाईट वरती मी आता व्हिजिट केलेली जी वेबसाईट आहे त्यावरती आपण गेलो तर त्यावरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन असा एक ऑप्शन येतो, त्यावरती तुम्हाला जायचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे आहे मी तुम्हाला ते सेपरेट सांगणार आहे. त्याच्यानंतर बघा, ऑनलाईन व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट, म्हणजे इथे काय तुमचा जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले ते ऑनलाईन सीईटी सेलद्वारे तिथे चेक होतात, ते तुमचं व्हेरिफिकेशन होतो. जर तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट तिथे अपलोड केले किंवा मग काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड नाही केले तर तुमचा रजिस्ट्रेशन तिथे फेल होतो आणि तुम्ही जे आहे ॲडमिशनसाठी इलिजिबल नसतात. म्हणजे रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्ही ॲडमिशनसाठी इलिजिबल होतात. तर त्याच्यानंतर अपडेटिंग अँड कन्फर्मेशन ऑफ महा बीएड सीईटी 2025 ॲप्लिकेशन, म्हणजे हे ॲप्लिकेशन तुमचा एक प्रकारचा तयार होतो. त्यानंतर कॅन्डिडेट नीड टू प्रोड्यूस ओरिजिनल डॉक्युमेंट फॉर द व्हेरिफिकेशन राउंड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन. ते विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला जे आहे ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे, हे कॅप राउंड साठी पण आणि ऍडमिशन साठी पण. ऍडमिशन कन्फर्म साठी तुम्हाला इथे ओरिजिनल डॉक्युमेंटच लागतात. कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कॅन्डिडेट नीड टू डिस्प्ले द फायनल मेरिट लिस्ट. तर तुमचे एक मेरिट लिस्ट लागते. आता 100 विद्यार्थी, तर 100 विद्यार्थ्यांनी जे 2 कॉलेजला जे आहे 2 कॉलेजमध्ये इथे ऍप्लिकेशन प्रेफरन्स दिलेले आहे. तर इथे 100 मधले फक्त 40 जनच इथे सिलेक्ट केले जातात, म्हणजे त्यांचं ऍडमिशन कन्फर्म होतो. आणि फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, कॅप राउंड मध्ये नाव आलं त्याच्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट वगैरे तुमचे सगळे क्लिअर आहे तर तुमचं फायनल होऊन जातं रजिस्ट्रेशनचा. म्हणजे तुम्ही पुढे कॉलेजेसला अप्लाय करू शकतात, प्रेफरन्स देऊ शकतात कॉलेजसाठी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर राहिलेले 60 विद्यार्थी जे आहेत ते इथे डिस्क्वालिफाईड होतात आणि हे सिलेक्ट होऊन जातात. तर अशा प्रकारे तुमचा जेवढे जास्त तुम्हाला पर्सेंटाईल आहे तेवढं तुमचा फायदा असतो, इथे तुमचा लवकर इथे नंबर लागून जातो. त्याच्यानंतर अँड दॅन कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू रिपोर्ट टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट. म्हणजे तुम्हाला अलोकेशन येतो, तुमचं कन्फर्मेशन आल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये जावं लागतं, ते कन्फर्म करावं लागतं, कॉलेज कन्फर्म करावं लागतं.
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॅप राऊंड साठी सामोरे जायचं आहे. तर नेक्स्ट इयर साठी पण आपल्याकडे बीएड सीईटी साठी आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहे. त्याची बॅच स्टार्ट झालेली आहे आता. 2000 रुपये फीज असणार आहे फक्त. त्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर भेटणार आहे, मॉक टेस्ट, नोट्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि हे स्टडी मटेरियल मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल असतं. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात जे विद्यार्थी नेक्स्ट इयर साठी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी आहे हे बॅच. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जे प्रोसेस आहे हे प्रोसेस होत असते आणि रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होणार आहे ते पण आपण बघून घेऊया. रजिस्ट्रेशन तुमचे कधी स्टार्ट होणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही महाबीएड सीईटी काउन्सिलिंग 2025 द एक्झाम कंडक्टिंग ऑथॉरिटी महाबीएड सीईटी 2025 स्टेट महाराष्ट्र स्टेट will release the महाबीएड काउन्सिलिंग शेड्यूल आफ्टर महाबीएड रिझल्ट. हे रिझल्ट नंतर हे डिक्लेअर होत असतं. आता रिझल्ट तर तुमचा डिक्लेअर होऊन गेलेला आहे. वी कांट एक्सपेक्ट एक्झाम बॉडी विल स्टार्ट द कॅप रजिस्ट्रेशन. म्हणजे तर मित्रांनो रिझल्ट नंतर हे कॅप रजिस्ट्रेशन स्टार्ट होतो, म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. तर ते कधी होईल तुमची मे बी जुलैमध्ये होऊ शकते. तुमचे जे कॅप राऊंड जे आहे कॅप राऊंड हे जुलैमध्ये स्टार्ट होऊन जातात. आता एक महिना काय होईल, आता हे जे एक महिना जे आहे आता विद्यार्थी म्हणत असेल की एवढा टाइम का लागतो, कारण की जे कॅप साठी जे रजिस्ट्रेशन आहे आता कॉलेजेसचे कॉलेज तिथे अपलोड होतील. कॉलेज अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन साठी ओपन होईल ते कॅप राऊंड आणि तिथे कॅप राऊंड जे संपल्यानंतर कॉलेजेस तिथे अपलोड होतात, सीट वगैरे तिथे अपलोड होतात, त्याच्यानंतर पूर्ण डाटा जे आहे कॉलेजचा ते तिथे अपलोड होतो. त्याच्यानंतर तुम्ही प्रेफरन्स देऊ शकतात, म्हणजे जुलैमध्ये तुमचे स्टार्ट होऊन जाईल. तर तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, आता बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांचे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मध्ये तुमचे हे होऊन जातील म्हणजे काउन्सिलिंग कॅप राऊंड तुमचे स्टार्ट होऊन जातील. तोपर्यंत काय करायचं आहे, तुमच्या उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर डोमिसाईल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट हे बऱ्याच जणांकडे नसतं. तर ते लवकरात लवकर आता तुम्ही काढून ठेवा, कारण की तुमचं त्याशिवाय ऍडमिशन होत नाही किंवा मग रिझर्वेशनचे जे सीट असतात, म्हणजे जे विद्यार्थी कास्ट मध्ये येतात तर ते कास्ट मध्ये येण्यासाठी रिझर्वेशनचे जे सर्टिफिकेट आहे तुमचे कास्ट सर्टिफिकेट ते लागतात. जर ते नसेल तर तुम्हाला ते सीट भेटत नाही, तुम्ही ओपन मध्ये मोडल्या जातात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो महाबीएड सीईटी जे काउन्सिलिंग कॅप राऊंड आहे तर ते लवकरात लवकर तुमचे स्टार्ट होऊन जातील. आता तुम्ही तयारीला लागा आणि कॉलेजेस वगैरे जे आहे, आता कोणकोणते कॉलेजेस आहे विभागीय आपण बघणार आहोत, म्हणजे कोणत्या विभागमध्ये कोणकोणते कॉलेजेस आहेत, कुठे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, ते सगळं काही आपण यावेळी या चॅनलवरती बघणार आहोत. तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण की आता या पुढची सगळी जे प्रोसेस आहे ऍडमिशन होईपर्यंत तोपर्यंत आम्ही तुम्हाला गाईड करणार आहोत. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट अपडेट.